आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? काही नाही, ते तू अशी इथे का बसून आहेस? कुठे जाऊ मला काही कळत नव्हतं म्हणून। मीरा, सून म्हणून या घरात गृहप्रवेश केलास ना, मग आता हे घर तुझं आहे। कुठे जायचं हा प्रश्न येतच नाही, आणि यापुढे कायम तुला याच घरात राहायचंय, हो ना? दादासाहेब, मी जे काही केलं ना त्यामागे माझा फक्त एकच हेतू होता, तो म्हणजे वेदाच्या जीवाला धोका हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं। आणि ते आता झालंय, म्हणून मी आता या घरातून निघून जाईन। तू इथून निघून गेलीस तर वेदा सुरक्षित राहणार आहे। मीरा, तू या घरातल्या अनेक लोकांवर आरोप केलेस, पण मग ते सिद्ध करायची जबाबदारी तुझीच आहे। आणि जोपर्यंत तू ते सिद्ध करत नाहीस तोपर्यंत वेदा सुरक्षित आहे असं आपण कसं म्हणायचं? मग त्यासाठी तरी तुला इथेच राहावं लागेल की नाही? त्यामुळे वेदाला सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावरच आहे। मग ती जबाबदारी सोडून तू अशी अर्ध्यातूनच निघून जाणार? एक्झॅक्टली, वेदाची आई आहेस आणि लकीली माझी वहिनी सुद्धा, हो ना? आणि म्हणूनच तू या घरातून निघून जाऊ शकत नाहीस मीरा। तू जर का आता निघून गेलीस तर मग हे जे काय सगळं तू केलंस त्याचा काहीच उपयोग नाही ना। ते सगळं वाया जाणार। एक काम करूया मीरा, आजपासून तू वेदाच्या खोलीत झोपायचं, बरोबर? नाही नको, घरातलं कोणाला नाही आवडणार। घरातल्या लोकांना आवडायचा प्रश्नच येत नाही ना। मला सांग, वेदाला नाही आवडणार का? हे बघ मीरा, वेदासाठी म्हणून तू हे लग्न करण्याचा डिसिजन एका क्षणात घेतलास, मग तुझ्या आयुष्याचं काय होईल याचा जरा सुद्धा विचार तू केला नाहीस ना तेव्हा। मग आता एकदा घेतलेल्या डिसिजनवर फर्म राहा ना। मीरा, तू चल माझ्याबरोबर, आणि डोंट वरी, आम्ही आहोत तुझ्यासोबत। चल चल, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, चल। मीरा, या एका गोष्टीमुळे ना पूर्ण सिच्युएशन बदलली। घरातले ऑलमोस्ट सगळे तुझ्यावर रागावले, पण तू घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे। तुला मी कसलाही त्रास होऊ देणार नाही, आय प्रॉमिस। अरे वा, म्हणजे आता मीराचा आणि अनन्याचा मस्त जमणार। काय झालं? चला।
तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आत गेल्यावर कळेल तुला. गुड नाईट. मीरा वेलकम. वेदा, मी आणि बडीने सगळं सजवलंय. ओ, एक जण राहिलच की, अनन्याताई. त्यांनी खूप मदत केली ही रूम सजवायला. मीरा, तू खूपच फास्ट निघालीस ग. मी आपल्या गावच्या बाजूने फेरफटका काय मारायला गेलो, तोवर तू या घरची सून सुद्धा झालीस. हरी, आई ये ना तू आतमध्ये. आई, माझ्या सोबत राहायचं इथे. आपण रोज रात्री छान छान गप्पा मारूया. पण रोज एक गोष्ट सांगावी लागेल. आधी तू माझी फ्रेंड होतीस आणि आता आई पण झालीस. थँक्यू. मला पण तुझ्यासारखीच आई पाहिजे होती. पण तू मला सोडून गेली असतीस तर माझं काय झालं असतं. आता तू मला कुठे सोडून जाऊ नकोस. तुला सपना